जपानमध्ये पावसाचा हाहाकार, कांटो, कोशिन, टोकियोमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, सायरन वाजवत नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना. टोकियोला पुराचा धोका, रस्ते पाण्याखाली, कांतो, कोशिन प्रदेशात मुसळधार पावसाचा थैमान, भूस्खलनाचा धोका निर्माण. नाशिकच्या गोदाघाट परिसरामधील पाणी ओसरलं, पावसाच्या विश्रांतीनंतर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला. सध्या दुतोंड्या मारुतीच्या तळपायाजवळ पाणी, गांधी तलाव, रामकुंड परिसरात भाविकांच्या सुरक्षेसाठी कर्मचारी अद्यापही तैनात. गडचिरोलीमध्ये प्राणहिता नदीला मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण, वैनगंगा प्राणहिता नदी 100% भरल्यानं सतर्कतेचा इशारा. वैनगंगा नदीचा पूर ओसरत असल्यामुळे काही मार्ग सुरू. जायकवाडी धरण 71% भरलं, मागील वर्षीच्या तुलनेमध्ये पाणी पातळीमध्ये समाधानकारक वाढ. नाशिकमधील पावसामुळे जायकवाडीची पाणी पातळी वाढली. नागपूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे 7,000 हेक्टरपेक्षा जास्त पिकांचं नुकसान. अतिवृष्टीमुळे 8,886 शेतकऱ्यांचे साधारणतः 400 कोटींचं नुकसान. तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. भंडारा जिल्ह्यामध्ये कोसळलेल्या पावसामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. नुकसानीचे पंचनामे करण्यास प्रशासनाची टाळाटाळ, लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. अमरावती जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे 550 हेक्टर शेतीचं नुकसान, 441 हेक्टर शेती पूर्णपणे खरडून निघाली. मोर्शी तालुक्यामधल्या हिवरखेडमध्ये घराची भिंत अंगावर पडून 3 वर्षाचे मुकल्याचा दुर्दैवी मृत्यू. गोंदियामध्ये भात लावणीला शेतकऱ्यांनी केली सुरुवात. जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची भात लागवणीची लगबग सुरू. भात लावणी सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण.